मला बघायचा ना व्ह्यू, आम्ही कुठं आलो. इकडे मागे कॅमेरा करा, चला. जय माता कळसूबाई. तर मित्रांनो, आपला अचानक प्लॅन ठरलाय कुठं जायचा. डायरेक्ट कळसूबाई. आता वाजलेत आपले 11:30 आणि ते सीन बघू शकता. हे आपले गाईज उभा राहिले, तर पेट्रोल पण संपलंय गाडीतलं आणि आता आडनामध्येच आम्ही उभा राहिलो होतो. आता पेट्रोल शोध करायचा आहे आम्हाला, तर तुम्ही थोडं बघू शकता. आता अवघड झाली कंडिशन. हे आता खतम गाईज. तुमची काय रिएक्शन आहे सर? मी म्हणतोय हे आणण्याचा प्लॅन आहे, वापस जाण्यामुळे म्हणतोय पेट्रोल संपलंय. पेट्रोल नाही संपलं गाईज, आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. पेट्रोलचं नियोजन करावं लागेल. आता पेट्रोल संपलं, हे असं रोड आहे, गाड्या बिड्या येतात. आता थोडंसं नियोजन करावं लागेल आपल्याला. अवघड झालंय आता. तर मित्रांनो, तर आता आम्ही सुरू केलेली कळसूबाई ट्रेकिंग. गुड पाहू मॉर्निंग शकता. अनुराग, हाय गाईज. अक्षय आणि पाठीमागं नमस्ते शेठ. एवढे ट्रेकर्स आहेत आणि आम्ही सगळ्यात वरती आहेत. सगळ्यात आम्ही मोबाईलच्या टॉर्चवर सगळ्यात पुढे आहेत. आत्ताच थकलोत आपण. बघू शकता आम्ही चढतोय. हे रस्ता तर दिसत नाहीये पुढे, तरी पण आम्ही चालतोय. काय आता तर गाईज मला घ्या ब्लॉग मध्ये. इकडं मी तो ओळखू शकणार नाही तुम्ही त्याला. मला घेऊन तर गाईज आत्ता रात्रीचे 3:40 झालेले आहेत आणि आम्ही कळसूबाईच्या दिशेने चाललेलो आहोत. वाट तुम्ही बघू शकता, दिसत नसेल वाट. बघा, थोड्या टाइम मध्ये आम्हाला स्वर्ग दिसणार आहे. काय डायरेक्ट स्वर्ग. सनराईज पाहायचा आहे आम्हाला. सनराईज पाहण्यासाठी एवढं स्ट्रगल करून आम्ही एवढं लांबून आलोत. 3 घंटे विदाऊट जॅकेट स्वेटर. आम्हाला पोरं म्हणले की, प्रवास केलेला आहे आम्ही. इथले गावकरी म्हणले की थंडीत आम्ही आलेलो आहोत. तिथं आले की पहिले शेकायला बसलो. गावकरी म्हणले 3 तास लागतील, एक सिगरेट पण तुमच्याकडे बघून तुम्ही 1.5 तासातच पूर्ण करसाल. तर बघू काय होतंय ते. माझं तर एक एम आहे, 2 तासातच आपण कम्प्लीट करणार ट्रेकिंग. 100% चॅलेंज लावून. आता वाजले 3:42. 5:42 वरती दिसणार. पण गाईज मी म्हणतोय वरती जाऊन पण शेवटचा व्ह्यू डायरेक्ट तुम्हाला 5:42 दिसणार. 100% तिथं फॉलो करू शकता तुम्ही अक्षय तांबे ब्लॉग्सला. हा, अक्षय तांबे पाटील चॅनलवर व्लॉग बी येऊन जाईल. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आमचा अनुराग मागे पडायला लागलाय. तुम्ही घ्यायला मला त्याला घ्यायचं बी नाही, कारण त्याला घेतलं की इथंच संध्याकाळ होईल उद्याची 21 तारखेची. गाइस रास्ता बहुत खराब है, मिलते हैं थोड़ी देर बाद में। बहुत हालत खराब हो रही है, नहीं हो पाएगा मेरे से नहीं हो पाएगा गाइस। सांप था, सांप पैरों के नीचे कुचल दिया है उसको। भाई आगे कोई भी नहीं दिख रहा, आगे का कैमरा लगा हुआ, आगे कोहरा ही कोहरा है, देख सकते हो, ये इधर मार्क किया है, देख सकते हो आप गाइज। आपलं फक्त स्वप्नच होतं कळसूबाईला यायचं, आणि ते स्वप्न आता पूर्ण होताना दिसतंय। हे अनुरागमुळे झालं स्वप्न पूर्ण। खरं तर फक्त त्याच्यामुळं पण नाही झालं, आम्ही थोडंसं नाही काय थोडं उत्सुकपणा दाखवला आम्ही, त्यामुळे ते सक्सेस झालंय। आणि अनुरागचं बी आभार मानू आपण, तो विचार आणण्याबद्दल मनात। डायरेक्ट नाईटला 10:30ला विचार आणि 3ला तर डायरेक्ट कळसूबाई। 150 किलोमीटरचा प्रवास आम्ही 3 तासात पूर्ण करून कळसूबाईच्या ट्रेकिंगला चालू केलेला आहे। 20 मिनिट झाले आहेत। 20 मिनिटात थोडी हालत बेकार झाली, पण काय नाही, आता भेटू थोडं पुढे गेल्या। आता रस्ता कुठे आहे गाईस? 2 रस्ते पुढे आहेत, तर बघू जातोय आम्ही। इकडे जायचं आपल्याला, लेफ्ट साईडच्या रस्त्याने जातोय। अनुराग बोलतोय की हा रस्ता आहे, ठेवू विश्वास अनुरागवर, बघू काय होतं इथं। आणि रस्ता एकदम 90 डिग्री वाणी सरळ रस्ता आहे। सॉरी हरिहर काय, तर गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही मेन तर गेट तुम्हाला दाखवतो मी। कळसूबाई पायथ्याशीच आहेत, जातोय बघू। बहुतेक आम्ही अजून सुरुवातच केलेली आहे वरती। तर गाईज चित्रावरती बघू शकता आपण।
दिसतंय काय? भूक लागली ना, भूक लागली आता मस्त मध्ये आम्ही बिस्किट वगैरे पूर्ण तयारी करून आलो. कसा बिस्किट खातोय आमचा माकड मल्ल्या. हात हे नाही तर हा गोड लागतो नाही. इधर दिखाओ भाई कैमरा, मैं इधर बैठा हूँ. देखिए गाइस, अभी तक हमने बात की बट वीडियो ही चालू नहीं किया था, इसलिए थोड़ा हमारा आवाज भी नहीं निकल रहा बिकॉज लय खालून वरती आलो ना आम्ही. आता आम्ही वेट करतोय सूर्य उगण्याचा. तर हे मंदिर आहे, इथे सगळं पब्लिक असं बसलेलं आहे. एकदम क्वालिटीमध्ये व्ह्यू येत आहे. व्ह्यूचं तुम्ही आनंद घ्या. आणि इकडनं सूर्य उगणार आहे आता थोड्याच वेळात. त्यामुळं तुम्ही असंच ॲक्टिव्ह राहा आम्हाला बघण्यासाठी. आणि तुम्ही पण या मस्त व्ह्यू बघायला. बघू शकता तुम्ही. पोहोचलोय आणि आता वाट बघतोय फक्त सनराईजची. हे डोक्याचा प्रयत्न करतोय सनराईज इकडे सनराईज. आम्ही दोघे आता आम्ही दोघे आणि मागं मंदिर आहे. बघू शकता आपण मंदिर किती मंदिर दाखव. एक नंबर. आणि सनराईजचे सगळेजण वेट करताय. आणि बघू शकता बघू शकता हे बघा चित्र बघतोय. बघूया काय विषय नाही. आपण आता वेट करतोय फक्त सनराईजचा वेट करतोय. बघू शकता मागे सनराईजचा. आपण आता बघणार आहे सनराईज. हा सूर्य दिसतोय काय? दिसतोय का? नाही दिसत. गाईज नाही दिसत आहे. बरं जाऊ दे. आम्ही पायऱ्या उतरतोय कळसुबाईच्या पीक. आम्ही व्ह्यू बघून वगैरे सनराईज वगैरे सगळं बघून आलेलो आहे. डेंजर रोड आहे आणि डेंजर रोड आहे, त्यामुळे व्लॉग बंद करण्याची आता आम्ही सनराईज पाहून कळसुबाई शिखर उतरतोय. उतरताना आता थोडी जरा स्पीड वाढलेली आमची. गाईज थांबा, गॉगल घालू द्या गाईज. हे आमचे गाईज हे बघा तिकडे गेले. तिकडे नाही दिसत. एकदा जा ना असं उलटा करणं कॅमेरा. हे आज सूर्य बघण्यासाठी आम्ही वरती गेलो आणि आता तोच सूर्य वरती येणार आहे आणि आम्ही तोच सूर्य खालतून बघणार आहे. आता डायरेक्ट निमगाव पागा नेक्स्ट लोकेशन. चिकन थाळी, मटन थाळी बघा गाईज. खा कसं बी खा, अनलिमिटेड खा. 399. सॉरी येताना तर कोणी दिसत नाहीये. येणारे वाटतं सकाळी रात्रीचे येऊन बसले होते सगळे. आम्ही बी रात्रीचे आलेलो होतो. डायरेक्ट धप्पा असतो आमचा. कसा गनिमी खावा असतो. गनिमी खावा. सगळे झोपीत असताना आम्ही कळसुबाईला आम्ही कळसुबाई उठले की काय डायरेक्ट धप्पा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू.